टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाण्यातील टेमी नाका परिसरात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न शिवसेना युवा सेनेकडून बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला। आपण सध्या ठाण्यातील टेमी नाका या परिसरात आहोत आणि याच ठिकाणी पाहू शकतो या भला मोठा बॅनर ठाण्यातील शिवसेना युवा सेनेकडून नितीन लांडगे, निखिल बडजुडे, ऋषिकेश माने आणि जितेश गुप्ता यांच्या वतीने हा बॅनर भला मोठा बॅनर लावलेला आहे। या बॅनरवरती भगवा फलक हातात घेऊन उद्धव ठाकरे मराठी माणसाची एकजूट अशीच राहून द्या अशा प्रकारचा या फलकाच्या मागे उभे राहून आवाहन करत आहेत। तर दुसरीकडे याच बॅनरच्या मागे मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई महापौरपदी जी खुर्ची आहे ती खाली ठेवण्यात आली आणि त्याच खाली मुंबई महानगरपालिका तिजोरी टाळेबंद अशा प्रकारचा या बॅनरवरती व्यंगचित्राच्या मार्फत उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आहे। पाहिलं गेलं तर याच अगोदर याच ठिकाणी टेमी नाक्यावरती बॅनर लावण्यात आला होता, तो म्हणजे या कम ऑन किल मी च्या ऐवजी कम ऑन सेव्ह मी म्हटले असते तर एकनाथ शिंदे मदतीला धावून गेले असते अशा प्रकारचा देखील बॅनर याच ठिकाणी डिवचण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांना करण्यात आला होता। त्यानंतर आता जसजशी महानगरपालिकेच्या निवडणुका येतात तसे प्रत्येक पक्ष आता कामाला लागलेला आहे, त्यामुळे या मुंबई महानगरपालिकेवरती कोणाची पकड असेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी जसजसे मेळावे होतात त्यास तसे वार आणि प्रतिवार या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मराठीचा मुद्दा असेल, हिंदी सक्तीच्या विरोधात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे असेल या राज ठाकरे यांनी रान पेटवलं होतं त्यानुसार मोठा विजय मेळा पार पडला होता आणि त्याच विजय मेळ्यामध्ये मुंबई ही आणि महाराष्ट्रातून लांब करण्याचं काम हे महायुती सरकार करत असल्याचा देखील टीका या ठिकाणी मेळाव्यात करण्यात आली होती। त्यामुळे एकजुटीने महाराष्ट्रात मराठी माणूस एकत्र आल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती। त्यामुळे नक्कीच कुठेतरी मराठी माणसाची एकजूट अशीच राहून द्या अशा प्रकारचा हा बॅनर या ठिकाणी एक संदेश देणारा बॅनर आणि डिवचण्याचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला। त्यामुळे या बॅनरची आता चर्चा या ठाण्यात दिसून येते। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कशा प्रकारचा कोणता पक्ष या स्वतःची पकड मजबूत करणं हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी दोन्ही शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेना ही आमची असा दावा देखील अनेकांनी केला होता। मात्र सध्या तरी पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आता मुंबई असेल ठाणे असेल या ठिकाणी आता मोठी पकडताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच अनेक नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल अनेकांनी जे ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत कोणाची पकड मजबूत असेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।